महाराष्ट्रामध्ये पाचवी बहुमत मिळाल्यानंतरही सरकार बनवण्यामध्ये झालेला घोळ आज खऱ्या अर्थानं संशयास्पद आहे. यांचं जे अलायन्स आहे महायुतीचं, त्या अलायन्समध्येच गडबडी आहे ते त्याच्यातून सिद्ध होते. आणि म्हणून इतका दिवस यांना मंत्रिमंडळ निर्माण करण्यामध्ये आलेलं अपयश आणि महाराष्ट्रातील जनतेला यांनी वाऱ्यावर ठेवण्याचं काम जे केलेलं आहे, गॅसवर ठेवण्याचं काम केलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे. आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील, त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावाच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटतं आहे. हा निर्णय पहिले का नाही केला, इतके दिवस का लागलेत, हाही प्रश्न या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ एक पाचवी बहुमत आहेत, त्या बहुमताच्या आधारावर त्यांची आका जे दिल्लीत बसलेले आहेत ते निर्णय घेतील. आता निर्णय कसा घेतात त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अजून काय अजून होतं पुढं, जे चेहरे तुम्हाला पुढं दिसतात ते होतात की दुसरेच होतात, अजून काही सांगता येत नाही. हिंदी में जाना चाहूंगा ना, मोदी शहाचा निर्णय असेल तुम्हाला मान्य असेल म्हणून मी काय बोलतोय की ते सांगत आहे तुम्हाला की नेमकं काय होणार हे शेवट पण आता तुम्हाला सांगता येणार नाही. की जे चेहरे आज तुम्हाला समोर दिसतात आहे की हा नाही तर तो बनेल, तो नाही तर तो बनेल, पण आता जे चेहरे समोर आले त्याच्यातून बनतं की नाही बनत हे अजून सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी जे काही सांगितले की मित्राला वाटेल तो सीएम बनेल, हा जो आमचं स्लोगन आहे ते त्या पद्धतीनंच राज्यामध्ये राज्याचं सूत्र मित्राच्या स्वाधीन कसं देता येईल ते दिल्लीमध्ये बसलेले भाजप नेतृत्व करेल. महाराष्ट्र में जो कुछ पाचवी बहुमत मिलने के बाद भी सत्ता स्थापन होने के लिए जो समय लगा है, जनता गैस पे है, जनता हवा में है, किसान आत्महत्या कर रहे हैं, बेरोजगारों के प्रश्न और खड़े हो गए, महंगाई है, कानून व्यवस्था बिगड़ते जा रही है. और ये सब होते हुए भी आज अगर एकनाथ शिंदे अभी कहते हैं कि मैं सत्ता के लिए नहीं लड़ रहा हूँ, तो इतने दिन क्या हो रहा था. ये तो सच बात है कि उनको सिर्फ खुद को सीएम बनना था, लेकिन अब अगर वो दावा छोड़ रहे हैं तो उनको दबाव आ गया होगा, उस आधार पे उन्होंने किया होगा. लेकिन मित्रों को जो चाहिए वही सीएम महाराष्ट्र में बनेगा. अब मित्र की इच्छा क्या है उसके आधार पर ही वो खेल होगा. आज जो चेहरे तुम्हारे सामने नज़र आ रहे वो चेहरा बनेगा कि मित्र को चाहिए वो चेहरा बनेगा, ये अब यहाँ सब विषय वो चर्चा का है. हम चाहते कि इनको किसको भी बनाए, जल्दी से सरकार स्थापन करे और राज्य में जो बिगड़ी हुई हालत है उसको तुरंत सुधारा जाए, ये मांग काँग्रेस पार्टी की है. सर तुम्ही म्हणता की चेहरे समोर दिसतात ते नसतील सर, म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही असं अर्थ होईल का? आतापर्यंतचे उदाहरणं आपण देशामधले पाहिले, मग गुजरातचे असतील, अनेक राज्यातले असतील, मध्य प्रदेशमधले असतील, छत्तीसगडमध्ये असली, अशा अनेक राज्यातलं आपण उदाहरणं पाहिली की जे चेहरे होते ते गायब झालेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातही ते होणार नाही असं आपल्याला कसं म्हणता येईल. त्याच्यामुळे त्यांचा अधिकार आहे या पाचवी बहुमत कमवणाऱ्यांचा, त्यामध्ये मला आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं बरोबर राहणार. सर आपका कहना का मतलब है कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नहीं बनेंगे? अरे अब कहीं उनके जो राष्ट्रीय नेतृत्व है बीजेपी के, उनने कई राज्यों में, उदाहरण के लिए गुजरात हो, मध्य प्रदेश हो, छत्तीसगढ़ हो, ऐसे कई राज्य हैं कि जो चेहरे सामने थे वो चेहरे गायब हो गए हैं. एकनाथ शिंदेची गरज एकनाथ शिंदेची गरज संपली आता असं वाटतं भाजपला. झालं ना, मी त्या दिवशीच म्हणालो की आता भाजप एकनाथ शिंदेंना कळेल, अजित पवारांना कळेल, त्या दिवशीच मी बोललो होतो. सर 2019 सेमच झालं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन मुख्यमंत्री
त्यांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या होत्या आणि त्या टायमाला ठाकरेंनी चिटिंग केल्याचं म्हटलं जात आहे. आता याच निवडणुका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात झाल्यात आणि त्यांना बहुमत मिळालं, यश पण मिळालं. आता ते मुख्यमंत्री करत नाही, त्यामागे म्हणजे त्यांना तुम्ही काय सांगाल? तुम्हाला सांगत आहे की देशामधल्या ज्या काही अनेक राज्यामध्ये ज्या घडामोडी भाजपच्या नेतृत्वाने केलेल्या आहेत, जे चेहरे पुढे राहतात ते चेहरे दिसत नाही, नंतर गायब होतात. त्यामुळे महाराष्ट्रात ते झालं तर काही नाविन्य समजण्याचं कारण नाही. सिग्नेचर कैंपेन की बात कर रहे हैं बैलेट पेपर को लेकर। हम एक जन आंदोलन, लोगों की आवाज़ बन के हम कांग्रेस पार्टी आगे आएंगी, क्योंकि जनता चाहती कि अब वोट बैलेट पे होना चाहिए. एक वोट का अधिकार हमको है, वो भी अधिकार मशीन चुराती है. इस तरह की भावना जनता की है और इसलिए कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जी ने कहा कि हमें बैलेट पे वोट चाहिए और हमारे नेता राहुल जी उसका एक जन आंदोलन पूरे देश में खड़ा करेंगे. और इसलिए महाराष्ट्र ने हमने निर्णय लिया है कि जन आंदोलन जब राहुल जी का आएगा वो महाराष्ट्र में सबसे बड़ा रहेगा. और एक हमने सिग्नेचर कैंपिंग अभी आने वाले 2 दिन में हम पूरे महाराष्ट्र में शुरू करेंगे. नाना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणतात आहेत की ठाकरे गटातल्या अनेक नेत्यांची आता अशी मागणी आहे की स्वबळावरती निवडणूक लढावी. तशा संदर्भात मतं जी आहेत ती बैठकीमध्ये व्यक्त केलेली आहेत. महाविकास आघाडीमध्ये मग फूट पडणार का काय? बघा, कोणत्या पक्षाला काय निर्णय करायचे ते त्यांचे अधिकार असतात, त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. नाना तुम्ही म्हणले आता की जन आंदोलन करणार आहे, हे जन आंदोलन फक्त तुमचं असणार आहे की मौयाचं असणार आहे? त्यामध्ये आज महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशाचं जन आंदोलन राहणार आहे. अपक्षाचं नाही, हे जनतेचं आंदोलन राहणार आहे. उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, काँग्रेसवरती नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा द्या की तुम्ही मित्र म्हणून त्यांचा उल्लेख मला अधिकार असतात तर मी त्यालाच बनवलं असतं, पण ते माझा अधिकार नाही. माझा अधिकार असता तर माझ्या मित्राचंच मी नाव घेतलं असतं, पण माझा अधिकार नाही ना. नाना भाऊ, उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली की काँग्रेस पक्षासोबत लढलो नाही नसतं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही, कारण की काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी बंडखोरांना मदत केली. मला त्याच्यावरची कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.